पद्धतीचं गुणसंख्या लेखन, कुठेही कोणत्याही प्रकारची गडबड नाहीये, सुवाच्य लेखन आणि क्लिअर कट काम म्हणजेच रोहित म्हात्रे. आणि विशेष म्हणजे खारकोपर गावचा सुपुत्र आहे, अतिशय चांगली कामगिरी करतोय. 3 दिवस झाले कुठेही काही गडबड नाहीये आणि अगदीच सुवाच्य लेखन करून सर्वांना अगदीच मंत्रमुग्ध केले, पसंतीस आणले. आणि एक महत्वाची गोष्ट, लास्ट बट नॉट इन द लिस्ट, मारुती मंडप डेकोरेटर्स. साधे 2 स्पीकर लावलेच, एक छोटीशी 160 ची मशीन लावली, पण तो आवाज मात्र 4ही बिल्डिंग मध्ये दुमदुमून जातोय. कुठेही आम्हाला ओरडायला लागलं नाही. एवढा सुरेख आवाज. सोमनाथ घरत, मारुती मंडप डेकोरेटर्स, त्यांचे आभार. जाऊया मैदानाकडे, जिकडे मात्र सेवा संघ जरूर नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारले. आणि दोन्ही संघनायकांना विनंती असेल, आपण कृपया करून आपला प्रतिनिधी कृपया करून पाठवून द्यायचा आहे. चेतन घरत आणि बाळू घरत. खरं तर रोशन पाटील सर आहेत म्हटल्यानंतर आपल्याला नावं सांगायला विशेष त्रास होणार नाहीये, कारण अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आहे. खरं तर मनोजवांसोबत सुरुवातीला निश्चितच गुणसंख्या लेखकाचंही काम भरपूर केलंय. मग तारागावचे आम्ही सुदर्शन पाटील यांचंही नाव जरूर घेऊ, खूप चांगले गुणसंख्या लेखन तेही करतात. आणि आता मात्र आपण उरण तालुक्यातील दोन्ही टीम्स ज्या आता समोरासमोर लढतील, दे विल फाइट अगेंस्ट ईच अदर. आणि निश्चितच एक कड़ा मुकाबला, एक आटो की टक्कर देखने को मिलेगी यहाँ से आने वाले 4 ओवर में, जो कि मेरे आवाज में आपको सुनने की मिलेगी. मेरा नाम राजकिरण कोहली, मैन फ्रॉम गवान. तो जरूर अपना YouTube का चैनल भी है, वहां पे एक बहुत मशहूर वीडियो है जिसका नाम है चोर बाजार मुंबई का, जिसको पसंद दिए सबने. 9 लाख व्यूज उस वीडियो को आए हैं. जरूर आप भी देखिए उस वीडियो को. हर तरह का वीडियो मेरे चैनल पे देखने को मिलता है, तो फिशिंग का रहेगा या फिर सॉन्ग्स रहेंगे, तो अनेक सॉन्ग्स देखने को मिलेंगे. योगेश घरत ना गोलंदाज, येस, गोलंदाजीच्या बोल्यावरती योगेश घरत. पंचांचा इशारा येईल. हे वी गो, द ग्रीन सिग्नल फ्रॉम द अंपायर. 4 षटकांचा सामना असणार आहे. पहिला चेंडू, फायनलचा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. अगदीच मध्ये आपटला होता आणि पंचांनी मात्र वाईड घोषित केलाय. वाईडच्या स्वरूपामध्ये 1 धाव ऍड केली जाईल. एका धावेने मात्र इथं श्री गणेशा झालाय, आरंभ झालाय, प्रारंभ झालाय, शुभारंभ झालाय. तो म्हणजेच धावसंख्येचा 24 चेंडूंमध्ये इथे सावरकर संघ कुठपर्यंत जाईल, कारण एका बाजूला गुड्डू 98 धावा मारून पुढे आहे. यावेळेला मात्र अगदीच सफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहिला गेला होता, परंतु कदाचित हाताच्या रिस्टला लागलाय हा चेंडू, त्यामुळे मात्र जरूर निर्धाव चेंडू जाईल. पहिला चेंडू वाईड, नंतर मात्र हा एक लिगल डिलिव्हरी विच इज डॉट डिलिव्हरी. नाव ॲज ऑफ नाव देर इज ओनली 1 रन ऑन द स्कोर कार्ड. This time left alone. It's a wonderful toss of delivery. Batsman didn't have read it carefully since all the rest work done by wicketkeeper very clearly. Wonderful bowling, wonderful piece of bowling by Yogesh. आणि यावेळेला मात्र आपण पाहिलं तर निश्चित सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. खरं तर रोशन सर सांगतात की 1 ओव्हर इंग्लिश मध्ये कर, पण लोक लाईव्ह मध्ये लई शिवाय घालतात. इंग्लिश कॉमेंट्री केली काय, आम्ही कमेंट्स वाचलेले आहेत म्हणून सांगतो, म्हणून आपण मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये बोललेलं परवडतं. मुलांना टाकतील मराठी शाळेमध्ये नाही टाकणार, मुलांना इंग्लिश शाळेमध्ये टाकतील, परंतु इंग्लिश कॉमेंट्री ऐकायला नको असते. दरम्यान वाईड मात्र जरूर मिळेल. वाढदिवस इंग्लिश तारखेप्रमाणे, घरातील कॅलेंडर इंग्लिश तारखेप्रमाणे, तिथीवरती कोणाचा वाढदिवस विचारून बघा. आम्ही आमच्या देवांचे वाढदिवस सांगू, अष्टमी आहे, नवमी आहे, चतुर्थी आहे, परंतु आपले वाढदिवस इंग्लिश तारखांवरती. जाऊया मॅचकडे. फटका बघा, अगदीच ताकदवर स्ट्रोक, स्लॉट मधला चेंडू पाठवलाय बिल्डिंग मध्ये. अगदीच खारकोपरचं मैदान म्हटलं तर दोन्ही बाजूला आपल्याला बिल्डिंग्स पाहायला मिळतील आणि हा चेंडू मात्र अगदीच गुम केलाय आणि दुसरा नवीन चेंडू मात्र इथं पाहायला मिळेल. तो यहाँ से बल्लेबाज जिनको जाना जाता है चेतन ठाकुर, जो कि सामने बहुत ताकतवर खेलते हैं. चेतन घरत जो कि सामने बहुत बेहतरीन स्ट्रोक खेलते हैं.
आज दिन भर रोशन जी पाटिल ने कहा था कि चेतन के कल के स्ट्रोक देखने लायक थे, काबिल तारीफ थे, जो कि विराट कोहली ने सामने हैरिस रॉफ को जो 6 लगाया था उसका रेप्लिकेशन देखने को मिला था सामने वाले छोर में। तो यहां से चेतन ठाकुर को रोकना थोड़ा सा मुश्किल रहेगा गेंदबाज योगेश के लिए, लेकिन अब तक ये 6 की सहायता से कुलवंत सिंह के जुट चुके हैं 8 तक, जो कि 4 गेंदों का सामना करते के बाद। यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक येईल का, स्वतः यष्टिरक्षक मध्यकडे चाललाय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाईल जरूर। आणि काय घडले ते मात्र आमच्यासाठी ब्लाइंड स्पॉट मध्ये आहे आणि निश्चित 2 धावा मात्र ऍड केल्या जातील, कारण कॅमेरामॅन साठी तो स्पॉट ब्लाइंड स्पॉट होऊन जातो आणि कॉम्बॉक्स साठी, कारण पावसाळी वातावरण असल्यामुळे आपल्याला टेबल्स ऑलरेडी कॉम्बॉक्सच्या आतमध्ये घ्यावे लागलेत। दरम्यान 5 चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या धावपटलावरती 10 पर्यंत पोहोचली। अंतिम चेंडू, अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी असताना यावेळेला मात्र मिस टायमिंग झालाय आणि 1 धाव पूर्ण केली। अगदीच दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होईल आणि तिथून 3री धाव होऊ शकते, कारण तिथे चेंडू थांबतो, धावताना पाय सरकतो, चेंडू हरवलाय की काय, परंतु निश्चितच 3 धाव मिळतील। यष्टिरक्षकाने केलेली चूक अगदीच महागात जाईल ही चूक, कारण प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक धाव महत्वाची असते। कधी कधी आपण एका धावेने हरतो, मग अशा ह्या केलेल्या चुका ह्या खूप महागात जातात। आपल्या आयुष्यामध्ये एक सोपी टर्म आहे इंग्लिशमध्ये, मनी सेव्ड इज इक्वल टू मनी अर्न्ड। क्रिकेटमध्ये सोपी टर्म आहे, रन्स सेव्ड इज इक्वल टू रन्स अर्न्ड। तुम्ही जेवढ्या धावा सेव्ह करताय ना तेवढ्या धावा तुम्ही डबल इम्पॅक्टने पुढे जातात। जसं मतमोजणीमध्ये एखाद्याचे 40 मतं जर गेली तर समोरच्याची ती 80 होतात, कारण निगेटिव्ह इफेक्ट पडतो, हे कधी लक्षात ठेवायचं। आणि इथं मात्र आलेल्या ह्या 2 धावा एकत्रित 3 धावांमध्ये कन्वर्ट झाल्या, एका षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचल्या, त्या म्हणजेच 13 वरती। द न्यू बॉलर इन ॲट नंबर 2, द वेल नोन बॉलर आकाश ठाकूर, जो की 3ही फॉर्मॅट मध्ये खेळतोय आणि 40+ मध्ये खेळतोय। आकाश ठाकूर यांनी मॅच डिफेंड करून दाखवली होती। 12 धावा असताना मॅच डिफेंड करणं रबर बॉल मध्ये थोडंसं कठीण असतं, परंतु त्यांनी करून दाखवलं होतं। आजही आपल्या संघनायकाने आपल्यावरती जो विश्वास ठेवलाय त्याला सार्थ ठरावं लागेल। पहिला चेंडू पंचांच्या डावीकडून, राईट आर्म ओव्हर द विकेट, बॅट्समन नॉट ॲट ऑल रेडी, बॅट्समन मात्र तयार नव्हता। बॉलरला मात्र पॉपिंग क्रीजकडे पुन्हा एकदा जावं लागेल, कदाचित डोळ्यामध्ये काहीतरी गेला असावं। कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाचं असतं बॅटरसाठी, कॉन्सन्ट्रेशन शेवटपर्यंत राहणं चेंडूवरती खूप महत्वाचं असतं। ऍट द टाइम ऑफ रिलीज पाहायला लागतं की चेंडू कोणत्या सीमने आलाय। यावेळेला मात्र लॉंग लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं आणि जरूर 1 धाव मिळेल। इथे मात्र सेवा संघाचं लक आहे असं म्हणावं लागेल, कारण शेवटच्या क्षणी चेंडू मात्र अडवला गेला। आकाशचा हा पहिला चेंडू अगदीच चांगला तटावला होता, 1 धाव जरूर मिळेल। आणि क्षेत्ररक्षक मात्र जरूर खारकोपरचा, जो पहिल्या दिवसापासून सर्वांना उपयोगी आलाय, दक्ष मात्रे। एकमेका सहाय्य करू अवघे सुपंत। त्यावेळेला फटका उचलला नाही तर अगदी ताकदीने फेकून दिलाय। आकाश ठाकूरचा चेंडू आला, अगदी समजण्यासारखी गुणसंख्या लेखन आहे। यावेळेला मात्र निर्धाव चेंडू, बिंदी गेंद। हर एक समालोचकाचं एक वेगळी शैली असते, हर एक गुणसंख्या लेखकाची एक वेगळी शैली असते। जसं की बटाट्याची भाजी प्रत्येक घरी वेगवेगळी होते, परंतु प्रत्येकाची चव वेगळी असते, असं प्रत्येकाचं शैलीचं एक वातावरण असतं आणि तेच खूप महत्वाचं असतं। आपटमच्या बाहेरचा चेंडू, इट्स अ वंडरफुल स्ट्रोक, उचललाय इनसाइड आउट विथ द मेरिट खेळलाय आणि हे खूप महत्वाचं असतं। प्रत्येक वेळेला आपण विदाउट अगेन्स्ट द मेरिट खेळण्यापेक्षा, अनऑर्थोडॉक्स खेळण्यापेक्षा कधी कधी आपल्याला विथ द मेरिट खेळलं की गुड क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळतात आणि असाच एक गुड क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळाला। बाळू आणि चेतन, ह्यावेळेला बाळू मात्र स्ट्राईकला आहे, जो की 3 चेंडूंचा खेळ केला आतापर्यंत बाळूने, ज्याच्यावरती 2 अभेद्य उत्तुंग षटकार मात्र पाहायला मिळालेत। अशा प्रकारे धावसंख्येला मात्र चांगला आकार आलाय, धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजेच 26 षटकारामध्ये 26। आकाशवरती हल्ला बोल केलाय।
यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला लॉंग ऑफ रिजन मध्ये अगदीच सुंदर ठोठावलाय, चेंडूला आर पार केलाय, सीमा पार, चौकार. बऱ्याच उशिरापर्यंत आकाश ठाकूरने गोल फलंदाजांना शांत ठेवलं होतं पहिल्या दिवशी, परंतु आज आकाश ठाकूरला मात्र शांत ठेवलंय. कारण प्रत्येक दिवस आपला नसतो. क्रिकेटमध्ये कधी कधी आपला दिवस नसतो, त्या दिवशी मग आपल्यावरती यथेच्छ चोप मिळतो. जसं विजय पाटील आज सकाळी भरपूर मार खाल्ला, परंतु त्या विजयने अनेक वर्ष खारकोपर क्रिकेटचा भार वाहिलाय, चांगला गोलंदाज आहे. यावेळेला जेल खाली क्षेत्ररक्षक आकाश ने सुबह का भूला अगर शाम को वापिस आए तो उसे भूला नहीं कहते, क्योंकि अगर बल्लेबाज कितने भी स्ट्रोक लगाए उसको रोका जाए, आंधी को रोकना मुश्किल होता है, लेकिन यहाँ पे इस गेंदबाज ने आंधी को रोका है, जो कि बालू घर जिसका नाम है. तो बालू का यहाँ से चलता टीम के लिए कितना इंपॉर्टेंस रहेगा, क्योंकि जिस तरह से गेंदबाजी चल रही थी महज नुकसान हुआ था. पानी का पूर्तता कीजिए, मैदान के ऊपर पानी चाहिए, कृपया करून पाणी द्या मैदानामध्ये. स्कोर झालेला आहे तो म्हणजेच 2 षटकांच्या अंती 30, म्हणजेच षटकामागे 15च्या सरासरीने पळतोय आता मात्र सावरखार संघ. बारामध्ये 30 बनल्यात. टार्गेट सेट करणारे हे 12 चेंडू आहेत, ते कुठपर्यंत नेऊन जातील ते खूप महत्वाचं ठरेल. कारण समोर खेळणाऱ्या संघांमध्ये सेवामध्ये गुड्डू एक असा ताकदवर बॅटर आहे ज्यांनी पहिल्या दिवशी मध्ये 98 धावा चोपून काढल्यात. कारण हा फटकाही मोठा येणं अगदीच अनिवार्य होतं. योग्य वेळी डिलिव्हरी रीड केली होती, ते महत्वाचं असतं. आपण चेंडू कोणत्या बाजूला पडलाय तो रीड करणं महत्वाचं आहे. यावेळेला मात्र चेंडू चांगला तटावलाय आणि स्क्वेअर लेग मध्ये थोडासा वाईड होता, कारण मिड मध्ये आणि मिड ऑनला आणि स्क्वेअर लेगला मोठा गॅप पाहायला मिळाला. अगदी तोच गॅप पाहिला होता चेतन ठाकूरने आणि तो गॅप भेदून काढला. पुन्हा एकदा आलाय चौकार. या षटकामध्ये पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळाला. पहिल्या चेंडू मध्ये चौकार, नंतर निर्धाव, नंतर चौकार. एकत्रित आपल्याला रोशन पाटील सर सांगतात की धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 38. 38 with the loss of 1 wicket. यावेळेला मात्र पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, कारण गोलंदाजाने मात्र आता आपला स्टान्स चेंज केलाय. इथून मात्र महत्वाचा असेल आतापर्यंत षटक चौकार डॉट शेवटचे 2 चेंडू आणि ही कदाचित निर्धाव चेंडू येईल. आता म्हणावं लागेल सुबह का भूला अगर शाम का वापिस आए थे उसे भूला नहीं कहते. इस गेंदबाज सक्षम द्वारा पहले 3 गेंदों में 2 चौवे खाने के बाद अच्छी तरह से वापसी की है सक्षम ने, और इस बीच एक गेंद जाकर पटकी है और ये लेग बाइस के स्वरूप में 1 रन संख्या जुड़ जाएगी. तो 3 ओवर के बाद कुल रन संख्या जुड़ चुकी है 39, 1 विकेट के नुकसान के ऊपर. तो यहां से अंतिम 6 गेंदे, टारगेट सेट करने वाले 6 गेंदे बहुत इंपॉर्टेंट रहेगी. और ये जो मुकाबला हम एक्सपीरियंस कर रहे हैं, जो कि खेला जा रहा है सावरखार विपक्ष सेवा, तो सेवा टीम ने टॉस विन जीतकर यहां से फील्डिंग स्वीकारी थी. तो वहां से 3 ओवर में अब तक 39 रन बन चुके हैं. तो नजदीकी 10 के औसत से चल रहे हैं टीम सावरखार. अंतिम गेंदबाज जयेश, तो यहां से जिसका नाम है जयेश, विजयाचा ईश्वर, विजयश्री कडे आपल्या संघाला नेऊन देईल का? कारण विजय, जय आणि पराजय हा पूर्णपणे प्रयत्नांवरती असते. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल तरच मात्र आपण निश्चित विजयाची धम्मक चाखू शकतो, विजयाची लज्जत चाखू शकतो. आणि यावेळेला मात्र टॅप शॉट पद्धतीचा खेळला हा चेंडू
कव्हर्स रिजन मध्ये चाललाय. आकाश ठाकूर तिकडे आहेत आणि काय घडलंय, आहे चेंडू थांबलाय अगदीच बाउंड्री लाईन वरती. 2 धावा मात्र जरूर होते मिळतील. आणि 1983 सुधीर शेठ ठाकूर 1983 ला अजून एक वाक्य कपिल देव म्हटले होते, एकदा की तुम्हाला विजयाची लज्जत चाखायची मजा लागली ना की तुम्हाला सातत्याने विजय मिळावा असं वाटतं. वन्स यू टेस्ट द विन यू टेस्ट इट अगेन असं म्हटलं जातं. आणि कपिल देवचा चित्रपट पाहायला खूप मजा येते. यावेळेला मात्र फसवलंय अतिशय सुरेख. मग कपिल देवचा चित्रपट पाहायला मजा येते किंवा प्रवीण तांबेंचा चित्रपट पाहायला मजा येते. डॉट खेळतोय 15 चेंडूंमध्ये 19 वरती खेळतोय चेतन ठाकूर. या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि ह्या वेळेला मात्र फटका पहा, स्लॉक स्वीप पाहायला मिळालाय आणि हा स्वीप मात्र थोडासा दूर वरती नेलाय आणि जरूर हा आलाय षटकार. कोणीतरी प्रश्न विचारला की रोहित शर्माचा पिक्चर येतोय की काय, आणि टीजर आउट झालाय. रोहित शर्माच्या पिक्चरचाही टीजर आउट झालाय, पोस्टर आउट झाले तर जरूर पिक्चर तुम्हाला पाहायला मिळेल. फक्त किंग कोहलीचा पिक्चर अजून कुठेही अनाऊन्स झालेला नाहीये. एक असा फलंदाज किंग कोहली जो अंबानींच्या कोणत्याही लग्नाच्या सेरेमनीला गेला नाही, झुकला नाही तो. यावेळेला मात्र वाईट आहे. अरे पोस्ट तर अशी आहे की तो झुकला नाही, पण इथं कोणतरी म्हणतो की बोलावलं नाहीये. मित्रांनो मोठा तो प्लेअर आहे. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट ना, आपलं मराठी गाण्यातलं संजू राठोड गुलाबी साडी काल तिथं परफॉर्म केलं, आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे. कारण जिकडे 70 करोड 108 करोडचे सिंगर त्या स्टेजवरती येऊन परफॉर्म करून गेले, त्या स्टेजवरती संजू राठोड गुलाबी साडी परफॉर्म करून गेला. ही तेवढीच आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट होती. ट्रेंडिंग सॉन्ग 3.4 3.3 षटक चालू असताना ह्यावेळेला मात्र पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव मात्र पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे आणि अगदीच सहज पूर्ण केले जातील. आणि धावसंख्या मात्र 50 वरती 50 कंप्लीट झाली टीमची, म्हणजेच एक तुल्यबळ लढत पाहायला मिळेल. गुड्डू साठी आता मात्र एक ताकदीची लढत उभी राहिली टीम शेवासाठी. 17 चेंडू मध्ये 27ची इथं मोठी कामगिरी चेतन गरजची. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू फॉलो करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि लाईन लेनच्या बाहेर चेंडू. पंचांचा इशारा चोरगे सरांचा. हा चेंडू जाईल वाईड. धावसंख्या 51 वरती 3.4 षटकांच्या अंती. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पूर्वार्धातले 2 चेंडू, फायनलच्या पूर्वार्धातले 2 चेंडू. यावेळेला मात्र कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा थोडासा भांबाळलाय असं म्हणावं लागेल. थोडेसे डॉट चेंडू ही चेतन जास्त खेळला, परंतु 18 मध्ये 27 एक चांगलं योगदान आहे. सिंहाचा वाटा आपल्या संघासाठी इथं जरूर घेतलाय. तर शेवटचा चेंडू पूर्वार्धाचा निश्चित एक चांगली मॅच पाहायला मिळेल, याच्यामध्ये तिला मात्र शंका नाहीये. शेवटच्या चेंडूवरती काय प्रहार केलाय, अगदीच चेंडूला आल्या पावली मागे पाठवलाय. लॉंग ऑन क्षेत्राच्या वरून हा आलाय बिग 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 सिक्सर. आणि ह्या षटकाराने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 57. कारण 51 होत्या, 50 नंतर एक वाईड आला, 51 होत्या, 51 नंतर षटकार आला आणि 19 चेंडूंमध्ये 33 धावांची लई लूट केली ती म्हणजेच चेतन ठाकूरने अप्रतिम कामगिरी केली. तर ह्या धावा 57 धावा काढून 58चं टार्गेट दिलंय. येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 58 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील, काय घडेल काय बिघडेल, प्रथम क्रमांकाची ट्रॉफी कोणाच्या हातामध्ये जाईल, कोण असेल ह्या स्पर्धेचा चॅम्पियन. निश्चितच जी संधी मला सुधीर शेठ ठाकूर साहेबांनी दिली, मंगेश स्पोर्ट्स कारकॉपने दिली, त्या संधीचा मी जरूर त्यांच्यासाठी अभिमान आणि आभार व्यक्त करीन. कारण असंच आपल्या गाववाल्यांना प्राधान्य देणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्या माणसांना मोठं करणं आपल्या हातामध्ये असतं आणि या संधीमध्ये माझ्या परीने जेवढं चांगलं होईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि जरूर आपण दिलेल्या संधीच्या खूप खूप धन्यवाद त्यासाठी. आणि आजच्या दिवसापुरते मी थांबतोय. धन्यवाद.
आणि पुढचा आवाज आपल्याला फायनलच्या 4 षटकांसाठी ऐकायला मिळतो, म्हणजेच एक जबरदस्त समालोचक श्री रोशन पाटील सरांचा. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद राजकिरण कोळी सर यांचा आवाज तुम्ही ऐकताय. आणि त्यानंतर आता अंतिम सत्र मेगा फायनलचा रोमांचक थरार 58 धावांचं टार्गेट या ठिकाणी चेस करायचं आहे शेवा टीमला. एसपीसीसी शेवा हा संघ त्याच्या बरोबरीने सावरकर 11 सावरकर, मंगेश स्पोर्ट्स खारकोपर आयोजित स्वर्गीय तुळशीराम बाबू ठाकूर स्मृती चषक 2024 हे भव्य दिव्य पर्व. असं म्हणतात आपुल्या हिता जो असे जागता धन्य धन्य तयाची या माता पिता. आज खरं तर वडिलांचं पुण्यस्मरण आणि वडिलांच्या या पुण्यस्मरणाच्या दिवशी खरं तर हा दुग्ध शर्करा योग या स्पर्धेचा अंतिम दिवस मेगा फायनल आणि दैदिप्यमान असं आयोजन समाजामध्ये एक आपली वेगळी ओळख निर्माण करणारे उद्योजक, क्रिकेटमध्ये प्रेम करणारे समाजसेवक, खरं तर प्रेम करणारे निश्चिम भक्त समाजसेवक सुधीर शेठ ठाकूर यांचा मी खरं तर आभार व्यक्त करेन. खूप चांगली स्पर्धा आणि त्यांचे सर्व सहकारी मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीमचे सर्व शिलेदार सर्वांचं मी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करेन. खूप चांगली स्पर्धा, एक मोठा इव्हेंट क्रिकेटचा आपण पाहिला. 3 दिवस पुढच्या वर्षी आगळ्या वेगळ्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल या शंका नाही आहे. परंतु या स्पर्धेचा शेवट तितकाच रोमांचक व्हायला हवा अशी अपेक्षा आता खरं तर तमाम खारकोपर वासियांना, तमाम क्रिकेटच्या चाहत्यांना. त्यामुळे शेवटची लढत 58 धावांचं टार्गेट जरी असलं तरी दोन्ही उरणचे संघात. आणि उरण तालुका म्हटलं की नेहमी आम्ही सांगत असतो कलावंतांची भूमी. अनेक असे कलाकार आणि क्रिकेटमध्ये रायगड जिल्ह्याला नव्हे तर संपूर्ण क्रिकेट विश्वाला रिप्रेझेंट करणारे उरण आणि पनवेल तालुक्यात दिलेले खेळाडू आपण नेहमी पाहिले. आणि आज या उरण तालुक्याचे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये फायनलचा सामना खेळत असताना आपण पाहता खारकोपर नगरीमध्ये निमित्त आहे स्वर्गीय तुळशीराम बाबू ठाकूर स्मृती चषक 2024. तर या मॅचच्या दिशेने 58चं टार्गेट 14.50 हा रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर मागे. बाळू घरतने ज्या पद्धतीने फटकेबाजी केली, चेतनने ज्या पद्धतीने शेवट केलं वाखाणणे जोगं राहिलं, कारण धावांचा एक मोठा डोंगर त्यांनी उभा केला. सुरुवात थोडीशी धीमी राहिली चेतन घरतची, परंतु शेवटला त्यांनी मात्र आक्रमण करत मात्र चांगली धावसंख्या उभारली. पहिली जोडी मैदानाकडे चालले जतीन आणि त्याच्या बरोबरीने खरं तर सक्षम हा खेळाडू सक्षम ठाकूर आणि त्याच्या बरोबरीने निशिकेत उर्फ गुड्डू हा फलंदाज नावसाके गेला. या स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी करत त्याने खरं तर प्रत्येकाला इम्प्रेस केलं. यावेळेला ऑन साईडला खेचून मारला बॉलला खरं तर जमीन लगतचा फटका, मिड विकेट मधला फिल्डर चेंडूवरती आला. गुड्डूने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. सेल्फ कॉन्फिडन्स ज्याला म्हणता येईल. खरं तर त्याच्याकडे असणारी बॅटिंगची धमक, त्याच्याकडे असणारे खरं तर इम्प्रोव्हायझेशन असणारे स्ट्रोक्स हे नेहमी त्याची एक वेगळी फलंदाजी आपण पाहिली प्रत्येक स्पर्धेमध्ये. तर या निर्णायक मॅच मध्ये गुड्डू शेवटपर्यंत उभा राहील का? यावेळेला पहिला बॉल त्यानेही ऑन साईडला खेळून काढला. मिड विकेट मध्ये डीप मधला फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचेल. दुसरा रनचा कॉल सक्षम निघाला, घाई झाली आणि ते बॅकअप येईल. तत्पूर्वी मात्र निर्णय पंचांचा अंतिम राहील जो काही असेल निर्णय. सेफली पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला हा निर्णय पंचाने दिला. त्या ठिकाणी सक्षमरित्या आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये आला, त्यामुळे सुरक्षित असेल या खरं तर रन मध्ये. सेकंडचा कॉल त्याचा होता, समोर कॉलिंग नव्हतं, कारण दुसरी रन घेताना ताळमेळ फार महत्वाचं असं, कॉलिंग फार महत्वाचं असं. आणि इथे कॉल होता सक्षमचा, परंतु समोरून नकार होता आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा मागे आले सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये सक्षम ठाकूर. सक्षम घरत बापी असावी. यावेळेला फुलरलिन बॉल. बाळू घरतचंही कौतुक करावं लागेल. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून भूमिका साकारतो आपल्या संघासाठी. सावरकर 11 सावरकर संघाचा हा खरं तर प्रमुख खेळाडू. त्यानंतर चेतन घरत घातक फलंदाज. याही वेळेला आपण पाहिला खरं तर हार्ड लेंथ मध्ये बॉल टाकलाय. कोणत्याही प्रकारची जोखीम फलंदाजाला घेता आलेली नाहीये. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहिली. संपूर्ण स्पर्धेमध्ये ठराविक जे गोलंदाज होते त्यांनी प्रभावी कामगिरी केली. 40+ मास्टर किरण म्हात्रे यांचं षटक आपण पाहिलं होतं सकाळी 2 धावांचं. त्यानंतर मात्र आदित्य पाटीलची गोलंदाजी आपण पाहिली. यावेळेला बॉल मागे चालला लॉंग स्टॉपला, ज्या ठिकाणी फिल्डर भरपूर लांब होते, त्यामुळे नशिबाचा चौकार मिळेल. बॅटिंग करत असताना
शेबा टीमला धावा अतिशय महत्वाच्या, त्या कशा का होईना येणं गरजेचं आहे. यावेळेला थर्डमॅनला थोडासा वाईडिश थर्डमॅनला फिल्डर उभा होता. लॉंग स्टॉपमध्ये मोठा गॅप होता. विकेट किपर कडून बॉल निघाला, तो गोळीच्या वेगाने निघून गेला बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा आल्या. धावसंख्या धावफलकावरती पाहिली 6 धावा. 58चं टार्गेट. अजूनही 52 धावा करायच्या मैदानामध्ये. यावेळेला बॉलला उडवला, खोदून काढलाय. लॉंगेस्ट स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर्ड. V-शेप मध्ये खेळला हा फटका. आणि इथे मात्र आपण पहिल्या षटकाराने चांगली धावगती प्राप्त केली. पहिल्या ओव्हरमध्ये शेवा संघाने रिक्वायर्ड आपण पहिला रन रेट 14.50 होता, परंतु आतापर्यंत धावा आपण जर पाहिल्या 12 धावफलकावरती आल्या. महत्वाचा हा फटका राहिला. त्या ठिकाणी सक्षमचा पहिले 5 बॉल त्याने चांगल्या पद्धतीने फेकले होते. एक बाईचा चौकार नशिबाने साथ दिली शेवा टीमला. 12 धावा स्कोर कार्ड वरती आल्या. अजूनही विजयासाठी आपण जर पाहिलं त्या ठिकाणी 46 धावांची गरज येणाऱ्या 3 षटकामध्ये 15.33 हा रिक्वायर्ड रन रेट मॅच मध्ये राहील. चला आपण थोडं फिल्डिंग सेटअप लगेच लावून घ्या. गुड्डू आणि सक्षम खरं तर ही महत्वाचे 2 खेळाडू आहेत. संपूर्ण स्पर्धेमध्ये गुड्डूने मात्र कमालीची फलंदाजी केली. त्याची वैयक्तिक कामगिरी आपण जर पाहिली तर भरपूर चांगल्या इनिंग्स त्याने साकारल्या. मागील पहिल्या दिवसामध्ये खरं तर आपण पाहिलं काल सावरकर संघ टॉप 3 मध्ये आला. पहिल्या दिवसामध्ये शेवा संघ टॉप 3 मध्ये पोहोचला. आणि आजच्या दिवसामध्ये बामण डोंगरी परंतु मेगा फायनल मध्ये पोहोचणारे 2 संघ होते, सावरकर आणि शेवा. उरण तालुक्याचे हे 2 संघ. गोलंदाजी मार्फती डाव्या हाताचा शैलीदार गोलंदाज विकी करत. खरं तर या खेळाडूचं आपण काल भरभरून कौतुक केलं. त्याची बॉलिंग ऍक्शन आणि त्याने इकॉनॉमिकल फिगर षटक टाकले होते कालच्या दिवसामध्ये. पहिला बॉल आखूड टप्प्याचा. पुन्हा एकदा विकेट किपर चेतनला बीट करतो. बॉल मागे चालला. भरपूर फाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु डाव्या अशा बाहेर जाणार चेंडू. पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. +1 1+1 अशा 2 धावा या ठिकाणी ऍड होतील. जो आस्किंग रन रेट होता पहिल्या ओव्हरचा तो कंप्लीट झालाय, कारण पहिला बॉल त्याने वाईड टाकलाय. 14 धावा धावफलकामध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आला. अजूनही या मॅच मध्ये 18 चेंडूमध्ये 44 धावांची गरज. 18 बॉल 44 धावा. यावेळेला आपण पाहिला खरं तर डाव्या हाताच्या फलंदाजासमोर वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. अगदी खोलामध्ये टाकलेला बॉल. त्या ठिकाणी आपण पाहिला निर्धाव चेंडू. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये आहे, त्यामुळे थोडासा दबाव राहील गोलंदाजावरती, कारण डाव्या हाताच्या गोलंदाजासमोर लेफ्टी फलंदाज आला की थोडासा अडचण निर्माण होतात. परंतु इथे चांगली बॉलिंग ऍक्शन. यावेळेला देखील आदळलेला आपटलेला बॉल. व्हेरिएशन फार महत्वाचं आणि ते व्हेरिएशन दाखवत असताना विकी घरत हा गोलंदाज. पहिला बॉल त्याने शॉर्ट ऑफ लेन टाकला तर उजव्या हाताच्या. खरं तर त्या ठिकाणी गुड्डूसाठी पण तो लाईन मिस केली होती. त्यानंतर फुलर लेनचा बॉल लेफ्टी फलंदाजाला टाकला. पुढचा बॉल गुड लेंथ वरती टाकला. तर तिसरा चेंडू काय असेल. व्हेरिएशन करणं फार गरजेचं आहे, कारण बॉलची लाईन मेरिट फलंदाजाला समजली की मोठे फटके हे नेहमी पाहायला मिळतात. परंतु इथे थोडं सज्ज व्हावं लागेल मोठ्या फटक्यांसाठी. सक्षमला सक्षमरित्या फलंदाजी करावी लागेल. वेगवान चेंडूच्या अगेन्स्ट मिस टायमिंग. ऑन साइडला खेळायचा होता परंतु फटका फसला. त्या ठिकाणी कव्हर्स मध्ये फिल्डर चेंडू खाली आले. झेल टिपला. खेळाडू बाद. वेगाने बीट केलं खरं तर असं विकीचा आपण वेग पाहिला. त्या वेगाने बॉल आला बॅटवरती, बरोबर कव्हरच्या दिशेमध्ये गेला आणि त्यानंतर मात्र झेल बाद झाला. सक्षम. जबाबदारी आता खरं तर गुड्डूवरती आली. बॉलिंग अटॅक सावरकर संघाकडे देखील तितकाच चांगला आहे आणि या बॉलिंग अटॅक समोर तुम्हाला 58 धावा मेगा फायनल मध्ये चेस करायच्या. स्पर्धेमध्ये चॅम्पियन कोण बनणार याची चर्चा नेहमी होत असताना या स्पर्धेमध्ये चॅम्पियन कोण बनणार. चॅम्पियन बनण्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत त्या ठिकाणी करावी लागेल. हार्डवर्क त्या ठिकाणी करावं लागेल, तेव्हाच तुम्ही या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनाल. आणि हा प्रयत्न राहील दोन्ही संघाचा. दोन्ही संघ विजयासाठी आसुसलेले आहेत. नितेश न्यू बॅटर 1 डाऊनला 3ऱ्या क्रमांकावरती आला. धावा स्कोर कार्डवरती आतापर्यंत आपण पाहिल्या त्या ठिकाणी 14 अजूनही 15 बॉल आणि 44 धावा. रबर बॉल मध्ये 15-44 समीकरण मोठं नाहीये, परंतु इथे जर का अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी झाली तर नक्कीच्या धावा मोठ्या वाटील. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. टॉस झालेला चेंडू शफल क्रॉस खेळायचा होता, बरोबर डाव्या अष्टीवरून बॉल निघून गेला. निर्धाव. चांगली गोलंदाजी विकी घरतने संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आणि याही निर्णायक मॅच मध्ये फायनल मॅच मध्ये त्याच्या माध्यमातून इम्प्रेसिव्ह स्पेल तो हाताळतोय. अजून काही बॉल बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती फक्त 14.
पहिलाच बॉल त्या ठिकाणी 22 सिंगल आणि वाईड. त्यानंतर सलगचे 4 डॉट बॉल ज्यामध्ये महत्वाचा विकेट सक्षमचा मिळाला. शेवटचे 2 बॉल या षटकामधील आपण पाहताय. 14 बॉल आणि 44 धावांचं कॅल्क्युलेशन मैदानामध्ये दबाव वाढत चाललाय शेवा संघावरती. यावेळेला बॉलला लेफ्ट केला, सोडून दिला, लाईन रीड केली, पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलं. खरं तर शेड्यूलला टार्गेट केलं. कधी कधी एखादा फलंदाज ओव्हरपिच बॉलमध्ये मोठे फलक खेळत असतो आणि त्याला शॉर्ट ऑफ लेन बॉल टाकून अंगावरती ज्याच्यावरती टाकण्याचा प्रयत्न, त्याला डॉमिनेट करायचा प्रयत्न केला होता. तशीच रणनीती विकीची राहिली. पुढे ते वाईड बॉल घोषित करण्यात आलेला आहे. 14-43 कॅल्क्युलेशन. यावेळेला स्विंग आणि मिस टप्पा पडल्यानंतर आपण पाहिला थोडा धीम्या गतीने बॉलला टर्न झाला, विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. डॉट बॉल. अजूनही लिगल रन एकही या ओव्हरमध्ये आलेली नाहीये. हे निर्णायक षटक आहे. कमालीची गोलंदाजी संपूर्णपणे आता खरं तर लक्ष राहील गुड्डूच्या इनिंग वरती. गुड्डू शेवटपर्यंत उभा राहतोय की नाहीये, दावा कशा पद्धतीने तो चेस करेल. यावेळेला सबमरीन डिलिव्हरी, कमालीचं षटक. या ओव्हरमध्ये 3 धावा त्याही अवांतर खर्च केल्या. 2 वाईड 1 22, परंतु हे षटक निर्णायक राहिलं खरं तर सावरकर टीमसाठी. आता कॅल्क्युलेशन आपण पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 43 धावा. किमान या मॅच मध्ये 6 षटकार 12 चेंडूमध्ये मारावे लागतील शेवा संघाला चॅम्पियन बनण्यासाठी. कोण जिंकणार हा सामना? काल अक्षरशः साई संघासोबत झालेला सामना सावरकर संघामध्ये आपण पाहिला, तो शेवटच्या क्षणापर्यंत आला. थोडा सामना जड होत चालला होता. 6 धावा करताना मात्र धाबे दणाणले होते सावरकर संघाचे, परंतु त्यानंतर एक षटकार सागर घरतकडून आपण पाहिला. अंतिम 12 बॉल 43 धावा याच साठी केला होता अट्टास. शेवटचा क्षण हा गोड व्हावा. या स्पर्धेचा अंतिम क्षण, शेवटच्या सामन्याचे 2 षटकं बाकी आहेत. यानंतर बक्षीस वितरण सोहळा संपन्न होईल. परंतु या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन कोण होईल? आकर्षक ट्रॉफी. 3रं षटक गोलंदाजी मार्फती दीपक घरत. खुट्टूला मात्र आता स्फोटक आपला अंदाज त्या ठिकाणी दाखवावा लागेल. अभी नाही तो कभी नाही. आणि जर का या क्षणाला गुड्डूचा गोल्डन विकेट मिळाला तर मात्र दबाव. यावेळेला पहिला बॉल लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. स्पर्धेमध्ये 100 धावा कंप्लीट करणारा पहिला खेळाडू एकदा जोरदार डाव होता गुड्डूसाठी आणि नॉट आउट आतापर्यंत. परंतु मॅच संपलेली नाहीये अजूनही. या मॅच मध्ये शेवटचे 13 चेंडू विजयासाठी धावा करायच्या तब्बल 37, माप्यासह 11 चेंडू आणि 37 धावा. हे कॅल्क्युलेशन नावा नाईट स्पर्धेमध्ये याच गुड्डूने वैयक्तिक 200+ रन केला होता. अप्रतिम खेळ त्याने केला. आणि आता या मॅच मध्ये एका बाजूने गुड्डू तर दुसऱ्या बाजूने संपूर्ण सावरकर संघ. विजय आणि जय पराजय मधला अडथळा दुवा जर कोण असेल तर तो गुड्डू आहे. हायस्ट विकेट टेकर दीपक घरतचा पुढचा बॉल स्टेप आउट झाले. बाउन्स चेंडूमध्ये पाहायला मिळाला. बाउन्सरचा योग्य वापर, डॉट बॉल इथे पाहायला मिळाला दीपकच्या माध्यमातून. स्पर्धेमधला सर्वाधिक विकेट टेकर गोलंदाज दीपक घरत, एका बाजूने स्पर्धेमधला सर्वाधिक धावा बनवणारा गुड्डू स्टॅकिंग एंडवरती आपण पाहताय. 10 बॉल 37 धावा. यावेळेला फटका फसला, बॉल हवेमध्ये. झेल होईल का? झेल झाला तरी मॅच सावरकर संघाच्या बाजूने. बावरने स्वतःवरती विश्वास दाखवला. टर्निंग पॉइंट झेल. सूर्यकुमार यादवने झेल टिपला होता किलर मिलरचा. आणि तिथे खरं तर आपण पाहिला तो सामना भारतीय संघाने जिंकला. तसाच हा झेल असेल कदाचित सावरकर संघासाठी. बाळूचं कौतुक करावं लागेल. जजमेंट त्याचं किती चांगलं होतं. लास्ट मोमेंट पर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि महत्वाचा विकेट मिळवून दिला दीपक घरतने आपल्या संघाला. क्या बात आहे. गुड्डू बाद झाला. पहिल्यांदा आउट झाला स्पर्धेमध्ये गुड्डू. आता 9 बॉल मध्ये विजयासाठी 37 धावा. अजून किमान 6 षटकार मारायचे 9 चेंडूमध्ये. कमबॅक सावरकर 11 सावरकर संघाचा आपण मॅच मध्ये पाहता. गुड्डूचा महत्वाचा विकेट त्यांना मिळाला. आनंदाचं वातावरण आता सावरकर संघाच्या खेळामध्ये तयार झालंय. थोडासा कॉन्फिडन्स लेवल हाय झाला. पण मॅच अजूनही संपलेली नाहीये. मॅच अजूनही संपलेली नाहीये. या मॅच मध्ये तुम्हाला शेवटपर्यंत संघर्ष करावा लागेल. कारण एखादं ध्येय तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर सहज सोप्या पद्धतीने तुम्हाला मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो, मार्ग शोधावा लागतो. आता इथे खरं तर विजयाच्या मार्गाकडे वाटचाल करण्यासाठी तुम्हाला षटकार चौकारांची अतिशय पाली खेळावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. दीपक घरतने पुन्हा एकदा विकेट घेतलाय. भूपेंद्र आला मैदानाच्या आतमध्ये. खरं तर अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर टाकलेला बॉल, वाईडचा इशारा. आता 9 चेंडूमध्ये 36 धावा. 9 बॉल
36 धावांची गरज. 6 षटकार येतील का हा एक मोठा प्रश्न. त्याचं उत्तर आता शोधावे लागतील. भूपेंद्र आणि त्याच्या बरोबरीने असलेला फलंदाज नितेश या दोन खेळाडूंना. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात, केल्याने होते आधी केलेचं पाहिजे. आणि इथे मात्र आपण पाहिला आणखीन एक डॉट बॉल. बॉलच्या लाईनमध्येच भूपेंद्र येत नाहीत. त्यांच्या पट्ट्यामध्ये बॉल तर नक्कीच सीमा पार जाईल, परंतु तुम्हाला या ठिकाणी थोडासा ऍडजस्टेबल फटका खेळावा लागेल. कधी कधी टप्प्यावरती तुम्हाला त्या ठिकाणी कार्यक्रम करावा लागतो. इथे यॉर्कर आणखीन एक डॉट. गुड्डू पास झाल्यानंतर हे दडपण आता पूर्णपणे शेवा संघावरती आलं असं म्हणायला हरकत नाहीये. गुड्डू जोपर्यंत मैदानात होता तोपर्यंत असं वाटलं या मॅच मध्ये आहे शेवा संघ, परंतु आता पूर्णपणे बॅकफुटला चाललंय. पहिला सामना त्यानेच जिंकून दिला होता. यावेळेला आणखीन एक डॉट. 6 बॉल 36. 6 चेंडूमध्ये लगातार 6 षटकार मारण्याचा पराक्रम नितेशला करावा लागेल. आणि हा सोपा पराक्रम नसणारा मेगा फायनल मध्ये, कारण अतिशय चांगला बॉलिंग अटॅक सावरकर 11 सावरकर संघाकडे आहे. आणि या बॉलिंग अटॅकला तुम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागेल टीमच्या विजयासाठी. अजून मॅच संपलेली नाही. एखादा डॉट बॉल आला तर हा सामना पूर्णपणे झुकेल. सावरकर संघाच्या बाजूला क्रिकेट आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू परत खेळपट्टीत पडत नाही तोपर्यंत कोणता संघ जिंकेल कोणता संघ पराभूत होईल हे सांगणं ही फार कठीण आहे. सागर गरत लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. अंतिम सामना या स्पर्धेतला शेवटचा सामना मेगा फायनलचा हा थरार सामना थोडासा वन साइडेड होत चाललाय. खारकोपरचं हे क्रीडांगण सेक्टर 8 उलबे नोड मध्ये आपण सध्या आहोत. झपाट्याने विकसित झालेला हा परिसर. या उलबा नोड मध्ये खारकोपर नगरीमध्ये आपण पाहतात स्वर्गीय तुळशीराम बाबू ठाकूर स्मृती चषक 2024 मंगेश स्पोर्ट्स खारकोपर आयोजित या स्पर्धेचं आयोजन. 6 बॉल 36 शेवटचे 6 चेंडू निर्णायक राहतील. सागर गरत यावेळेला आपण पहिला प्रत्युत्तरच नाहीये. संघर्षामध्ये दम राहिलेला नाहीये. जरी तुमच्या समोर पराभव असला तरी तुमचा संघर्ष हा तितकाच मजबूत असायला हवा. परंतु इथे आपण पाहिलं सपशेल नांगी टाकली फलंदाजांनी गोलंदाजांसमोर. 5 बॉल 36. यावेळेला पुन्हा एकदा डॉट. सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिली. असा वाटला मेगा फायनलचा सामना रोमहर्षक होईल. प्रेक्षकांसाठी मात्र एक मोठी पर्वणी राहील. परंतु या मेगा फायनल मध्ये आता पूर्णपणे सावरकर संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. 4-36 हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलेलं आहे. बॅकफुटला गेला शेवा संघ या स्पर्धेमध्ये. यावेळेला आणखीन एक डॉट. खरं तर या मॅच मध्ये आपण जर पाहिलं आता सावरकर संघ चॅम्पियन बनण्यासाठी सज्ज झाला. मेगा फायनलची मॅच जिंकत या स्पर्धेतलं प्रथम क्रमांकाचं टायटल जिंकण्यासाठी सावरकर 11 सावरकर संघ सज्ज झाला. दोन्ही एकाच तालुक्याचे संघ, उरण तालुक्याचे शेबा आणि सावरकर. स्विंग आणि मिस धीम्या गतीने आता व्हेरिएशन. खरं तर 7वा डॉट बॉल नितेश खेळतोय या स्पर्धेमध्ये. खराब कामगिरी मेगा फायनल मध्ये शेबा संघाकडून पाहायला मिळाली. 2 बॉलचा खेळ बाकी आहे चॅम्पियन बनण्यासाठी. पुन्हा 2 चेंडू फेकायचे त्या ठिकाणी सागर गरतला. आणखीन एक डॉट. खरं तर 40+ मास्टर आमचे बाळकृष्ण घरत काका यांनी 3 चौकार मारले होते लगातार. आणि इथे आता या स्पर्धेमध्ये मेगा फायनल मध्ये कदाचित 3रं मेडल षटक पाहायला मिळेल की काय. सावरकर 11 सावरकर संघ विजयाच्या उंबरठ्यामध्ये शेवटचा 1 बॉल टाकायचा आणि जल्लोष तुम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी. सावरकर 11 सावरकर संघाचा स्वर्गीय तुळशीराम बाबू ठाकूर स्मृती चषकाचा मानकरी होतो. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन टीम सावरकर. अभिनंदन टीम सावरकर, अभिनंदन टीम शेवा, अभिनंदन टीम बामण नगरी. स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली. 1 रन मिळाली या ओव्हर मध्ये आणि हा सामना एकतर्फा जिंकलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. खरं तर सावरकर 11 सावरकर संघाने स्पर्धेमधला चॅम्पियन संघ सावरकर संघ, द्वितीय क्रमांकाचा मानकरी